नमस्कार. रामकृष्ण हरी. आपल्या व्हिडिओचं थंबनेल आहे बघा, कीर्तनाचे पैसे घेऊ नयेत म्हणून. मी पण कीर्तन प्रवचन वगैरे शिकलेलो आहे आणि मी घेणार नाही म्हणून तर हे थंबनेल दिलेलं आहे आपण. आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचे, माऊलींचे, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, सगळ्याच संतांचं असं म्हणणं होतं की व्यवसाय स्वरूप दिलं नाही पाहिजे ह्या गोष्टीला. तो प्रचार आहे, धर्मप्रचार म्हणतात किंवा संप्रदायाचा प्रचार. प्रचारासाठी कथा कीर्तन ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण आता पाकिट संस्कृती रुजली. मोठमोठे जे पैसे जास्त घेतील ते मोठे कीर्तनकार, असं सगळा प्रकार समाजामध्ये सुरू आहे. आम्ही कीर्तन शिकतानाच बऱ्याच जणांनी आम्ही ठरवलं होतं की कीर्तनाचे पैसे आपण घ्यायचे नाही म्हणून. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न शेवावे, बुका लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, तट्ट वृषभाशी दाना, तृण मागू नये जाना, तुका म्हणे द्रव्य देती घेती नरका जाती. काही हुशार लोकांनी त्या अभंगाचे शेवटचे जे चरण आहे, तुका म्हणे द्रव्य देती घेती न ते नर काशी जाती. देणारे घेणारे नर काशीला जातात. काशी म्हणजे पवित्र तीर्थस्थळ आहे, म्हणजे ते पुण्य प्राप्त होतं त्यांना पैसे दिल्यावर. असं काही जणांनी त्या अभंगामध्ये खोड करून आम्हाला तिथं शिकवत होते. तिथंच ही गोष्ट पण तिथल्या महाराजांनी आम्हाला सांगितली होती. तर हा असा सगळा प्रकार आहे. सोपा अभंग आहे हा, पण कोण कीर्तनात घेत नाही हा अभंग. अहो, कीर्तनकारांच्या पोटावर पाय देणारा अभंग आहे ना हा. एवढं सगळं कुणाला जमणार नाही म्हणा. तट्ट वृषभ म्हणजे घोडा किंवा बैलगाडीनं जात होते ना त्या काळातले लोक, म्हणून तट्ट वृषभ म्हटलेलं आहे. आता फोर व्हीलर घेतात. काही कीर्तनकार BMWचं पण स्वप्न बघत असतील म्हणा. BMW, मर्सिडीज. म्हणजे कीर्तनकारांनी त्या गाड्यामधून फिरू नये असा विषय नाही. कीर्तन आणि आपलं उदरनिर्वाहासाठी वेगळं काहीतरी असावं. कीर्तन म्हणजे कीर्तनच. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग, जनाबाई महाराजांचा हा अभंग आहे. तशा प्रकारचं कीर्तनामध्ये भक्तिभाव पाहिजे, अध्यात्म पाहिजे. निव्वळ पैशासाठी. दुसरा एक महाराजांचा अभंग आहे, मुखी बोले ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान, ऐशी यांची करता सेवा काय सुख होय जीवा. म्हणजे अशा लोकांना बोलवू नका म्हणून सांगितले आहे महाराजांनी अभंगामध्ये. ज्यांच्या मनामध्ये धन आणि मानाची अपेक्षा आहे त्यांची सेवा करू नका. तुमचं काय म्हणणं असलं तर कमेंट करा. तुमच्याकडं कुठं कीर्तन कथा असे करायचे असलं तर आम्हाला संपर्क करा. नमस्कार. धन्यवाद. रामकृष्ण हरी.